तर रामराम भावानो, वेलकम बॅक टू माय अनदर ब्लॉग. आणि आज आपण आलेलो आहे एक अर्धवट काम करून गेलेल्या साईडवर. इथे एका सोलरवाल्यानं अर्ध काम करून गेलं, ते आपल्याला आज पूर्ण करायचं. ते बघा साईड दाखवतो तुम्हाला, आणि काम पण कसे केलं ते पण दाखवतो तुम्हाला. ते बघा कसे जॉईंट मारल्या तिथे ढेगीवर. कसं जॉईंट मारले दिसते. एवढं घातकी काम केलेलं आहे की काय बोलू शकत नाही आपण. पायपा पण कशा पाहिजे तसं मारल्यात तिने, वायर कशा लोंबकळाल्या. डीसी केबलला पहिल्यांदा जॉईंट मारलेलं बघितले आपण. कनेक्टर पण लावायचं झालं नाही तिने. आणि हे आपली अर्धी साईड ती आपल्याला पूर्ण करायची. दुसरा जण अर्धा सुटून गेला, आपण एका दिवसात त्याला पूर्ण करूया. आणि इथे तिने जोडलेलं आहे आपला इन्व्हर्टर इकडे बसवायचा आहे. तो इन्व्हर्टर आपल्याला इथं पलीकडे ह्याच्यावर सेट करायचा आहे. तिने काही DC बॉक्स लावून नाही, काही AC बॉक्स लावून नाही, नुसतं आपलं ह्याच्यावर करून गेलेले. कसे केलेत कोणाष्ट अरे हे पहिल्यांदा बघितलं आपण असं. चला आपण आपलं काम करूया तिकडं. तर भावना तुम्ही बघू शकताय, हे त्या दुसऱ्या माणसाने केलेलं काम आहे आणि हे आम्ही करणारं काम आहे. आम्ही प्रोफेशनलमध्ये सारखं काम करतो भावांनो. वडाप काम आपण कधी करत होतो नाही. चला आता आपल्या इथलं बसून झालेलं आहे, आता बाहेर जाऊया चला. तर भावांनो, आपण या इन्व्हर्टरचं वायरिंग पूर्णपणे केलेलं आहे. आपलं वायरिंग आणि त्यांच्या वायरिंगमध्ये काय फरक आहे तुम्हाला दाखवतो थांबा. हे आपण केलेलं वायरिंग असं आहे आणि त्यांनी केलेलं वायरिंग असं आहे. बघा तुम्ही, आम्ही फक्त क्वालिटी काम करते. बाकी तुम्ही फोटो म्हणतो व्हिडिओ बघून तुम्हाला कळालंच. हे जुन्या माणसानं बसवलेलं आहे आणि आम्ही बसवलेलं आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला फरक सहज जाणवते. चला आता जाऊया आपण मस्तपैकी. आपलं काम झालेलं आहे इन्व्हर्टर जोडून. आता फक्त खालचं तेवढं काम राहते. चला सगळं गोळा करून